गुड मॉर्निंग मुलांनो. तर आवडला धडा? मजा आली ना शिकताना? तर आता तुम्ही 8वी आहात ना, म्हणून त्यांनी फक्त प्रकाशाच्या परावर्तनावरच फोकस केलाय तुमचा हा सिलेबस बनवताना. तर 9वी आणि 10वी वगैरे तुम्ही जाल, परत 10वी नंतर पण जर तुम्ही भौतिकशास्त्र शिकणार आहात असाल, फिजिक्स शिकणार असाल, तर आणखी प्रकाशाशी जोडलेल्या घटना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जसं की प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे अपवर्तन. आता हे शब्द मला माहितीये तुम्हाला समजणार आहेत, पण पुढे आहेत ते शब्द. पुढे जाऊन ते तुम्हाला समजते. ठीक आहे? त्याच्यामध्ये तर आणखी सुंदर सुंदर गोष्टी आहेत, की जसं की सकाळी सूर्य उगवतो किंवा मावळतो संध्याकाळी, त्यावेळीच आकाश असं लालसर लालसर, गोल्डन गोल्डन का होतं? पूर्ण दिवसभर का नाही होत? आकाशाचा रंग निळा का आहे? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला पुढे जाऊन आहेत तुमच्या सिलेबसमध्ये. 9वी 10वी वगैरे आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तर आता ह्या धड्यामध्ये जी प्रकाशाच्या परावर्तनाची ती आकृती होती बघा, ती व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा. 2 आकृत्या ज्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ना प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम ते व्यवस्थित पाठ करा. आणि हो, जर तुम्हाला शक्य असेल तर कलायडोस्कोप किंवा पेरिस्कोपला मला वाटते परदर्शी म्हणतोय आपण. हा, तर ती नक्की बनवा. दोघांपैकी एक बनवा. जमलं तर दोन्ही पण बनवा. बनवणं खूप सोपं आहे. तुम्हाला व्हिडिओज मिळतील युट्यूबवर त्याच्या. तुम्हाला माहितीये नॉर्मल आपली जी साधी पट्टी असते ना प्लास्टिकची, त्या 3 पट्ट्या वापरून पण आपण ही कलायडोस्कोप बनवू शकतो. ठीक आहे? तर खूप मजा येईल तुम्हाला ते बनवायला आणि खूप इंटरेस्टिंग वाटेल. तर नक्की करा ते. आणि हो, नेहमीसारखं परीक्षा द्यायला विसरू नका. ठीक आहे? बघा तुम्हाला किती येतंय. कारण हे मार्क्स तुमचे कुठे जाणार तर नाहीयेत. है ना? घाबरण्याची गरजच नाही. कमी मार्क्स भेटले म्हणून मी काय तुम्हाला ओरडणार पण नाहीये. तर फक्त ही स्वतःला जाणून घेण्यासाठी की आपल्याला किती येते त्याच्यासाठी ही परीक्षा आहे. तर ती परीक्षा नक्की द्या. ठीक आहे? ऑल द बेस्ट. आपण नेक्स्ट टाइम भेटू परत एक नवीन धडा घेऊन.